करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तुम्ही न्यायालयात धाव देखील घेतली. सध्याचं काय त्या केसचं स्टेटस आहे त्याबद्दल काय सांगताय? कोर्टात न्याय प्रविष्ट आहे. कोर्टाने मला इंटेरियम रिलीफ दिलेली आहे. एवढंच म्हणणं त्याच्याबद्दल. एकंदरीत यामागे कोण आहे थोडस विस्ताराने सांगा, म्हणजे सर्वांना समजेल. आता तुम्ही पाहिलं असेल की जे फेसबुक लाईव्ह कोणी केलं, फक्त पत्र प्रशांत जगतापलाच का गेलं, सीपीला का नाही गेलं, मुख्यमंत्र्याला का नाही गेलं, उपमुख्यमंत्र्याला का नाही गेलं, गृहमंत्र्यांना का नाही गेलं, पालकमंत्र्यांना का नाही गेलं, फक्त प्रशांत जगतापला गेलं. आणि प्रशांत जगतापनी लाईव्ह केलं आणि मागणी केली गुन्हा दाखल करण्याची. याच्याहून हे राजकीय षडयंत्र आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे संपूर्ण कट कारस्थान प्रशांत जगतापचं आहे आपलं म्हणणं. आता जो फेसबुक लाईव्ह करतो त्याच्या खालीच यंत्रणा चालवणारी जी लोक असतील संपूर्ण ती गँग आहे ना. आता तुम्ही ऑडिओ ऐकली, आता या ऑडिओ वाल्याला अटक करून तपास करावा पोलिसांनी, याच्यात कोण कोण आहे. सुसाईड नोट मध्ये टोटल 41 लोकांची नावं आहे, त्याबद्दल तुमचं असं मत आहे की त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला पाहिजे? नाही, ती पोलीस यंत्रणेचा भाग आहे. पोलिसांनी तपास करावा, जो त्याच्यात दोषी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. आणि खरं आहे का खोटं आहे हे आधी चेक करावं पोलिसांनी. ते आहे का ते आहे की पोलिसांचा तपासाचा भाग आहे. सीडीआर चेक करावे, तिथले सीसी फुटेज, त्याच्या ऑफिसवर येणारे जाणारे गेल्या 1 महिन्यापासून कोण कोण लोक येत होती. 40 पानाची 30 पानाची जी सुसाईड नोट आहे, सहज 10 मिनिटात 15 मिनिटात किंवा तासाभरात लिहून होणारी गोष्ट नाहीये. आपण सैदनगर मधला केला होता आणि आता आपल्याला टिपूचा आकार बनवला गेला, त्याबद्दल टिपूचा जो आहे प्रशांत जगताप, त्या प्रशांत जगतापचं विधानसभेत टिपू पठाण, त्याचबरोबर जुलूस मध्ये सय्यदनगरचा जो जुलूस ईद मिलादुन नबीचा जुलूस झाला, त्याच्यात प्रशांत जगताप, टिपू पठाण बरोबर पदयात्रा काढली होती त्यांनी. तर मी त्याचा आकाच होऊ शकत नाही. त्याचा आकाच प्रशांत जगताप आहे. आणि प्रशांत जगताप, टिपू पठाणनी जी ईद मिलादुन नबीचा कार्यक्रम, ईदचा, रमजान ईदचा कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमाला जो होर्डिंग लावण्यात आलं होतं, होर्डिंगवर मुख्य प्रमुख पाहुणा म्हणून प्रशांत जगतापचा फोटो होता. त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, येऊन गेले होते. आणि त्याच कार्यक्रमात पैसे उधळून टिपू पठाण नाचला. तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आहे. नाही, त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये अनेक नगरसेवक दिसतात. तुम्ही आता थेट त्यांच्यावरती आरोप करता, तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? कुणाकडे? तुमच्याकडे. कशा संदर्भात? आता हे पहा, टिपू पठाणनी विधानसभेत प्रशांत जगतापांचं काम केलं. जुलूस मध्ये टिपू पठाण बरोबर प्रशांत जगताप फिरले. मी कधी फिरलेलो दाखवा त्याच्या बरोबर, बरोबर. तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? कशाचे? हेच फेसबुक लाईव्ह झाले, हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे. बाकी कोण फेसबुक लाईव्ह झालं नाही, माझ्यावर आरोप केले नाही, हाच मोठा पुरावा आहे. प्रशांत जगताप आता जे ऑडिओ क्लिप आम्हाला ऐकवली, त्याची ऑडिओ क्लिप तुम्ही कोर्टामध्ये सबमिट केली आहे? कोर्टाला ऐकवली. आमच्या वकिलांनी कोर्टात ती ऑडिओ क्लिप ऐकवली आणि कोर्टाने सुद्धा बेल मध्ये निरीक्षण नोंदवलं की हा राजकीय षडयंत्र आहे. क्लिप मधल्यांची नावं इम्रान शेख आणि हबीब पटेल. ऐकणारा इम्रान शेख आणि बोलणारा हबीब पटेल. आणि माझी मागणी आहे की तुम्ही ऐकलं ते ऑडिओ क्लिप, त्याच्यात अजून 2 व्यक्ती मरायला तयार आहेत. त्यांचा जीव वाचवण्यासाठी माझी पोलीस कमिशनरांना विनंती आहे की हबीब पटेलला अटक करून या सर्व बाबतीचा तपास करावा आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.